पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि याच पार्श्वभूमीवर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दुपारी 12 वाजता विधान भवनामध्ये ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहतील। वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित झालाय। या बैठकीमध्ये यावर सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी, विधान भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आपण पाहतोय राज्यामध्ये सध्या महिला अत्याचारांच्या ज्या घटना आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। रुपाली चाकणकर सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहे। नेमके कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये मांडले जातील आणि याच्या व्यतिरिक्त आणखी कोण महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील? श्वेता, खरं तर आपण बघितलं तर वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हुंडाबळी आणि एकंदरीत राज्यभरामध्ये महिलांवरती होणारे जे अत्याचार आहेत, महिलांचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर राजकारण पेटलेलं आहे। सोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक वेगळी संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती पाहायला मिळते। जेव्हा महिलांवरती अत्याचार होतात तेव्हा खरं तर सगळ्यात आधी प्रश्न विचारला जातो तो म्हणजे महिला आयोगाला। कारण जेव्हा महिलांवरती अत्याचार होतात तेव्हा महिला सर्वात आधी खरं तर महिला आयोगाकडे जातात, त्यांना तक्रारी देतात। मात्र जेव्हा महिला आयोगाकडून कुठेही त्यांना प्रतिसाद दिला जात नाही तेव्हा कुठेतरी अत्याचार हे वाढतात का, असा एक सवाल विरोधकांकडनं उपस्थित केला जात होता। आतापर्यंत वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगावरती सोबतच रुपाली चाकणकर यांना अनेक प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज नीलम गोऱ्हे, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये खरं तर सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलेलं आहे, काही वरिष्ठ पत्रकारांना बोलवण्यात आलेलं आहे। सोबतच स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि नीलमताई या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सगळ्यांनी आपापलं मत या बैठकीमध्ये मांडायला सांगितलेलं आहे की महिला आयोगाकडून महिलांना नक्की काय अपेक्षा आहे आणि ज्या तक्रारी महिला आयोगाकडे प्राप्त होतात त्या कशा पद्धतीने सोडवल्या जातात, त्याची काय परिस्थिती आहे, अंमलबजावणी कशा पद्धतीनं महिला आयोगाच्या कार्यालयाकडनं केल्या जात आहेत, या सगळ्या कार्यपद्धतीचा आढावा आणि चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे। सोबतच महिला आयोगाकडून महिलांना काय अपेक्षा आहे या संदर्भात सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर ज्या सूचना वेगवेगळ्या प्रतिनिधींकडनं, वेगवेगळ्या पत्रकार प्रतिनिधींकडनं देण्यात येईल त्या संदर्भात विचार केला जाईल आणि रुपाली चाकणकर यांना सुद्धा काही प्रश्न खरं तर उपस्थित जे प्रतिनिधी आहेत ते विचारतील आणि अर्थात अगदी सर्वंकष मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।